अमृत महोत्सव साजरा करत आहे, परंतु गेली अनेक दशकही आंबेडकरी समाज असो किंवा तळागाळातील दलित समाज असो त्याच्यावरील अन्याय अत्याचार हे सातत्याने पोहोचत असतात। अनेक संघटनांनी जन्म घेतला, त्यामध्ये अनेक संघटनांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज बुलंद केला, अनेक राजकीय पक्षांना देखील अशा प्रकारे राजकीय पक्ष देखील उघडले आणि नंतर ते लयास गेले। आता भारतामध्ये अनेक ठिकाणी अत्याचार हे सातत्याने चालूच आहेत, त्यामुळेच आता एक नवीन संघटना देखील आता त्या संघटनेने जन्म घेतलेला आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्स। या फोर्सच्या माध्यमातून तळागाळातील जे काही तरुण आहेत त्यांनी एकत्रितपणे येऊन एक आवाज बुलंद केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठेही जर अन्याय अत्याचार होत असेल तर तिथे आंबेडकरी ही जी फोर्स आहे तिथे जाऊन त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज बुलंद करेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असणार आहे। उल्हासनगर शहरामध्ये झालेल्या ह्या पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी अनेकांचा सत्कार देखील केला आणि या संघटनेमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे या संघटनेचे अध्यक्ष संदेश सपकाळ यांनी एक मेसेज दिलेला आहे की तुम्ही आंबेडकरी फोर्समध्ये सामील व्हावा आणि जनतेला ज्यांच्या कुणावर अन्याय होत असेल त्यांच्या विरोधामध्ये आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना समर्थ साथ द्यावी। महत्त्वाची बाब ही आहे की यामध्ये अनेक महिलांचा देखील समावेश आहे की जे त्यांचा अनुभव त्यांनी इथे व्यक्त केला आणि त्यांनी महिलांना देखील आवाहन केले आहे की या फोर्समध्ये त्यांनी सामील व्हावं आणि अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज बुलंद करावा। B.R. आंबेडकर फोर्स याची स्थापना करण्यात आलेली उल्हासनगर शहरामधील ही पहिला कार्यक्रम आखण्यात आला होता। अनेक ठिकाणचे तरुण आणि महिला वर्ग देखील इथे उपस्थित होता। आंबेडकरी फोर्समध्ये सामील होण्यासाठी जनतेला आंबेडकरी समाजाने वेगवेगळ्या समाजातील तरुणांना सामील होण्यासाठी तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोर्स या फोर्सच्या माध्यमातून आपण या आंबेडकरी समाजाच्या सर्व तरुणांना, कार्यकर्त्यांना, वरिष्ठ असो कनिष्ठ असो यांना एकत्र करून त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं जे विलिनीकरण झालेलं आहे तर ते जे आहे रोखण्यासाठी आणि त्यांना कुठंतरी एकत्र करण्यासाठी आणि बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपण B.R. आंबेडकर फोर्स या संघटनेची आपण स्थापना केली आहे। आणि आज या ठिकाणी हे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहून यांनी खूप जोमाने या डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्सचं काम सुरुवात केलेली आहे। आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी याचा आम्ही पहिला कार्यक्रम घेतला आहे आणि तो पहिला कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला। 70 वर्षाच्या कार्यकालामध्ये अनेक रिपब्लिकन पक्षाची वेगवेगळे पक्ष निर्माण झाले, संघटना निर्माण झाल्या आणि त्या लयास देखील गेले। आता इथे आपण पाहू शकता की अनेक ठिकाणची लोक जमा झालेली आहेत, तरुण देखील वर्ग लोक आहेत। तुम्ही असं काय आवाहन करू शकता की त्यांनी यामध्ये सामील व्हावं आणि या संघटनेला एक राष्ट्रीय पातळीवर एक चांगलं उभारी तुम्ही देण्यासाठी काय करू शकता? कसं आहे की बऱ्याच संघटना या आधी पण उदयास आल्या आणि त्या बंदही झाल्या असतील, पण ही जी संघटना आहे ही संघटना आम्ही अशा पद्धतीने चालू केलेली आहे की कल्याण ते बदलापूरपर्यंतचा सर्वप्रथम आम्ही प्रयोग सुरू केलेला आहे। आणि याच्यामध्ये कसं आहे की आपल्या आंबेडकरी समाजाचे जे तरुण आहेत ते विविध पक्षामध्ये कामं करतात, विविध संघटनेमध्ये कामं करतात। ते तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये काम करा, कुठल्याही संघटनेत काम करा, पण तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या एका मंचाखाली जर तुम्ही एकत्र आलात तर काहीतरी इतिहास घडू शकतो आणि ही संघटना कधीच बंद होऊ शकत नाही असं मला वाटतं। सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय भीम। डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्सने हा जो आज पहिला कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये खूप मनापासून तळमळ आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व लोकांनी एकत्र यावं। ही अगदी चांगली संकल्पना आहे आणि या फोर्सला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल। भारत सध्या अमृत महोत्सव साजरा करतोय, त्यातच आंबेडकरी चळवळीला देखील 70 वर्षापेक्षा जास्त वर्ष होत आले। आंबेडकरी घराणेच एक दुसऱ्यांच्या संपर्कात नाही, ते एकत्रित नाहीत। मग अशा संघटना वेगवेगळ्या संघटनेच्या स्थापन होतात, याचं पुढे काय होईल अशी तुमची काय मत आहे की यांनी पुढे काय करावं? माझं मत तर हे आहे की सर्व आंबेडकरी जनतेने एकत्र यावं आणि एकच
एकच फोर्स सुरू करावी, म्हणजे आंबेडकरी जनतेची ताकद लोकांच्या लक्षात येईल. महिला रणरागिण्या सातत्याने कुठल्याही कार्यक्रमावर असो किंवा कुठल्याही मोर्चा असो, आंदोलन पुढे असतो. कारण आपण देखील आता यामध्ये पुढे आहे. महिलांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता की त्यांनी या फोर्स मध्ये सामील व्हावं? महिलांना, पुरुषांना, युवकांना, युवतींना मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सर्वांनी एकत्र यावे. फक्त महिलाच नाही, महिला तर सर्वात पुढे असतातच, पण सर्वांना म्हणते, कारण बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे बाबासाहेबांचं ब्रीद वाक्य आहे. नमस्ते. आज 15 ऑगस्ट निमित्ताने आज BR आंबेडकर फोर्स ह्याची स्थापना झालेली आहे आणि ह्यामध्ये सर्व महिला ज्यांच्यावरही अन्याय होत आहे, आजपर्यंत कोणालाही कुठल्या महिन्याला न्याय मिळत नाही, त्या ठिकाणी आपण हा BR आंबेडकर फोर्स ह्यामध्ये लेडीज ही सहभाग झालेले आहेत आणि ते त्यांच्या विरुद्ध ज्यांना ज्या अन्याय विरुद्ध आपल्याला ज्यांच्यावरती अन्याय होत आहे त्या विरुद्ध आपल्याला लढा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला हा जो फोर्स BR आंबेडकर फोर्स आहे, ही लेडीज आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहेत. त्यासाठी ही आपण संघटना आपण ही BR आंबेडकर फोर्स ही ओपन केलेली आहे.